नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आजूस किचन मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं मिसळपाव. मिसळपाव बनवण्यासाठी सर्वात आधी मोड आलेली मटकी उकळत्या पाण्यात त्याच्यात हळद आणि नमक टाकून बॉईल करायला ठेवून देऊया. म्हणजे जेणेकरून जास्त नाही शिजवायची आपल्याला, फक्त वाफ येईपर्यंत हाताने दाबली शिजायला ठेवूया. त्यानंतर आपण घेऊया एक कांदा, त्याला चांगलं मस्त भाजून घेऊया. त्यासोबतच अजून कांदा आणि खोबरं घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही ओलं नारळही घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जे सुकं खोबरं असतं किंवा पावडरही येतं, ते पावडरही तुम्ही यूज करू शकतात. आता आपण बनवूया गोडा मसाला. गोडा मसाला बनवण्यासाठी मी घेतला आहे धना, तीळ, खसखस, 2 तेजपत्ता, 1 स्टार फूल, 2 इलायची, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 लाल मिरची. त्याला मस्त तेल टाकून फ्राय करून घेऊयात चांगलं गोल्डन होईपर्यंत. त्यानंतर टाकूया आपण लसणाच्या कापड्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा. त्याला मस्त भाजून घेऊया. भाजून घेतल्यानंतर आपण त्याला गार व्हायला ठेवूया. त्यानंतर एका पॅन घेऊया. पॅनमध्ये 2 चम्मच तेल टाकलं आहे. त्यात टाकता येतं कढीपत्ता, जिरं, मोहरी. आपण आता बनवणार आहोत बटाट्याची भाजी, जी सुकी भाजी आपण मिसळमध्ये यूज करतो ती वाली. कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि अद्रक लसूण जे ठेचून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्येही पल्स मोडवरती दरदरा असं त्याला काढू शकतात, पण ते थोडं असल्यामुळे ते मिक्सरमध्ये निघत नाही, म्हणून मी त्याला खलबत्त्यानेच कुटून घेतलेलं आहे. त्यात आता आपण टाकूया नमक, हळद पावडर आणि थोडा धना पावडर. त्याच्यात दुसरा कुठलाही मसाला यूज होत नाही. आणि त्यात आता टाकून देऊया आपण बारीक कापलेले बटाटे बॉईल केलेले. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया, परतवून घेऊया आणि त्यात टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ते साईडला काढून घेऊ आपण आता मिक्सरमध्ये वाटण तयार करण्यासाठी जो आपण बारीक कांदा आणि खोबरं भाजलेलं होतं त्याचे बारीक बारीक काप करून घेऊया. आणि त्यासोबतच मी घेतले आहेत कोथिंबीरीचे जे खालचे दंडी असते ना, ती टाकायची. म्हणजे त्याच्याने स्वाद खूप जास्त छान येतो. तुम्ही कुठलीही ग्रेव्हीची भाजी बनवाल, कुठलीही चिकन असो, मटण असो किंवा पनीर असो, तुम्ही जीही कुठली ग्रेव्हीची भाजी बनवत असाल त्यात नक्की तुम्ही कोथिंबीरीच्या दांड्या नक्की टाका, फेकून देऊ नका. त्याच्याने भाजीला खूप जास्त छान चव येते. आणि मस्त आपण ते मिक्सरमध्ये घेऊन सुके मसाला, जो गोडा मसाला आपण भाजला होता तो, आणि हे जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण, मस्त मिक्सरमध्ये एक वाटण तयार करून घेऊया. आणि त्यानंतर आता आपण घेऊया एक कढईमध्ये टाकले मी 3 ते 4 चम्मच तेल तुम्ही नक्कीच थोडं जास्त यूज करा, कारण की मिसळमध्ये जेवढं तेल आणि तरी असते तेवढेच छान लागते. त्यानंतर तेल गरम झाल्यावर त्यात टाकूया जिरं, मोहरी, कढीपत्त्याची पानं आणि एक बारीक चिरलेला कांदा. त्यानंतर ते गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊया कांदा. त्यानंतर टाकूया आपल्याला वाटलेलं वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं. तेल सुटेपर्यंत त्याला मस्त भाजत राहायचं आहे कंटिन्युअसली. मध्ये मध्ये त्याला चम्मचने मिक्सही करून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे. त्यानंतर आपण टाकूया सुके मसाले. त्यात मी टाकलं आहे लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आणि नमक टाकताना नक्की एक विचार करा की आपण जेव्हा मटकी बॉईल करायला ठेवली त्यातही नमक टाकलं आहे, त्यानुसार आपण भाजीमध्ये ते मेंटेन करूनच आपण नमक टाकायचं आहे. सर्व मसाले टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घेऊया. ही भाजी मी बनवते 4 लोकांसाठी, त्यानुसार तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकतात. मी 4 जणांसाठी मी घेतलं आहे 3 चम्मच मिरची पावडर, 2 चम्मच धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळदी पावडर. गरम मसाला माझा जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे मी कमी यूज करते. तुमच्याकडे जर थोडा याचा असेल तर तुम्ही नक्कीच. आणि आपण गोडा मसाला तयार करताना खडे मसालेही भाजलेत, त्यामुळे मसाला विचार करून आणि आपल्या आवडीनुसारच टाकायचं आहे. ते पूर्ण फ्राय केल्यानंतर मसाल्याला थोडं तेल सुटल्यानंतर आपण त्यात मटकी टाकून देऊया. मटकी टाकल्यानंतर ते पाणीही टाकून देऊयात आणि मस्त फुल फ्लेमवरती एक उकळी येऊ द्या. आणि त्यानंतर लो फ्लेमवरती मस्त त्या भाजीला तरण येईपर्यंत, मस्त तेल सुटेपर्यंत, तरी येईपर्यंत आपल्याला त्याला गॅसवरती बॉईल येऊ द्यायचं आहे. छान असं मस्त बॉईल आलं आहे, बघू शकतात किती छान तरी सुटली आहे. त्यानंतर बारीक चिरवली ही मस्त कोथिंबीर टाकून देऊया.
आणि आपली भाजी रेडी. आता आपण एका पॅनमध्ये बटर घेतलं आहे मी. बटर मस्त गरम करून त्यात थोडा धनिया पत्ता टाकला आहे, म्हणजे कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि त्यात आपण मस्त पाव शेकून घेऊयात. माझ्याकडे इथं केरलामध्ये असल्यामुळे आपल्या गावासारखे आपल्या गावाकडचे जे पाव असतात, महाराष्ट्रात जसे पाव भेटतात तसे भेटत नाही. इथं जे असतात ते इथले पाव थोडे स्वीट लागतात, ते खायला एवढं छान वाटत नाही. पण रेसिपीसाठी आणि मला रेसिपी बनवायची होती, त्यासाठी मी ते का असेना म्हणून पाव मागवले. तसे आपल्या गावाकडचे सारखे तर केरळात तसे फ्रेश पाव नाही भेटत. बघू शकतात मस्त एका प्लेटमध्ये आधी खाली बटाटा, त्यानंतर मग त्याच्यावर मिसळ, आपली मटकी आणि त्यात थोडा रस्सा, त्यानंतर त्यात टाकूया आपण फरसाण, कांदा, लिंबू पिळूया त्यात, आणि दही. खूप लोक नाही खात, खूप लोक खातात दही, ज्याच्या ज्याच्या आवडीनुसार. तर दही टाकून मस्त तरीवाली आपली झणझणीत मिसळपाव रेडी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कशी झाली, आणि पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. या मंडळी मिसळपाव खायला.